नमस्कार मित्रांनो, आज आपण CHSL भरतीची माहिती बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये CHSL भरती कशी असते, ते भरतीचं सिलेक्शन प्रोसेस कसं असतं, त्या भरतीचा क्रायटेरिया काय आहे, त्या भरतीसाठी तुमची हाईट किती असली पाहिजे, तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे, तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, त्या भरतीची तयारी कशी करायची, त्या भरतीमध्ये किती एक्झाम असतात, त्या भरतीसाठी कोणतं पुस्तक वापरायला पाहिजे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल, तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुमचं स्वप्न असेल CHSL मध्ये भरती होण्याचं, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीची अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहतील. मित्रांनो, आता ही जी CHSL ची भरती असती ही SSC कंडक्ट करत असते, म्हणजे स्टाफ सिलेक्शनद्वारे ही भरती घेतली जाते. जशी आपली SSC GD, MTS, दिल्ली पोलीस, त्यानंतर CPO, सिजल ह्या भरती जी आपली SSC घेते, सेम SSC CHSL ची भरती घेत असते. आपण स्टाफ सिलेक्शनद्वारेच CHSL मध्ये भरती होऊ शकतो. आता काय आहे या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस, तर सगळ्यात अगोदर मित्रांनो या भरतीसाठी आपली हाईट किती असली पाहिजे, म्हणजे एक बेसिक क्रायटेरिया काय या भरतीचा आपण सगळ्यात अगोदर ते स्क्रीनवरती बघू. तर तुम्ही त्या स्क्रीनवरती ते बघू शकता. SSC CHSL भरती 2026 ही जी भरती असते ही 12वी पासवरती असते. या भरतीसाठी तुमचं एज लिमिट 18 ते 27 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे. त्यानंतर ह्या भरतीचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे हे एप्रिल-मे 2026 मध्ये स्टार्ट होतील किंवा जूनपर्यंत पण जाऊ शकतात. त्यानंतर याच्यामध्ये जे पोस्ट असतात हे LDC, DAO आणि PASA हे असे पोस्ट असतात. त्यानंतर ह्या भरतीमध्ये तुम्हाला 2 एक्झाम बघायला भेटतात. पहिला एक्झाम द्यावा लागतो. तुम्ही जर पहिल्या एक्झाम पास झाले तर दुसऱ्या एक्झामसाठी तुम्हाला बोलवलं जातं. पहिल्या एक्झाममध्ये कॉम्प्युटर बेस एक्झाम असतो. त्याच्यामध्ये 4 विषय असतात: इंग्लिश, रिझनिंग, मॅथ आणि GK. त्यानंतर 100 क्वेश्चन असतात. 60 मिनिट तुम्हाला टाईम दिला जातो. निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असते. दुसरा पेपर पण तुमचा होतो. जर पहिला पेपर तुम्ही पास झाले तर दुसरा पेपर तुमचा CBT 1. त्यानंतर तुमचा दुसऱ्या सेशनमध्ये तुमची स्किल टेस्ट आणि टायपिंग टेस्ट तुमची तिथं घेतली जाते. त्यानंतर जे याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे त्यामध्ये OBCसाठी 3 वर्षे सूट दिलेली आहे. त्यानंतर SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे आणि जे आपले PWD आहे त्यांना 10 ते 15 इयर्सची सूट दिलेली आहे. त्यानंतर ही जी भरती आहे याच्यामध्ये इथं पोस्टनुसार तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे डिटेल्स दिलेले आहे. आणि त्यानंतर ही जी भरती आहे ही SSC कंडक्ट करत असते. तर SSCद्वारे ही भरती घेतली जाते. तर ह्या भरतीबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितलेली आहे. याच्या अजून काही ऑनलाईन फॉर्म स्टार्ट झालेले नाही, पण लवकर स्टार्ट होतील. जेव्हा पण स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपडेट मिळून जाईल. आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे या भरतीची तयारी कशी करायची हे बघू. या भरतीसाठी पुस्तक कोणतं वापरायचं ते बघू. तुम्ही CHSL भरतीची पूर्णपणे बेसिक क्रायटेरिया बघितला असेल. त्या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, शिक्षण किती असलं पाहिजे, त्यानंतर ह्या भरतीमध्ये सॅलरी किती भेटते, म्हणजे तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन ऑलरेडी भेटली असेल. आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट बघू की ह्या भरतीची तयारी कशी करायची आणि ह्या भरतीमध्ये एक्झाम पॅटर्न काय असतो. आता ह्या भरतीसाठी कोणतं पुस्तक वापरायला पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बघा मित्रांनो, मी तुमच्या सर्वांसाठी ओसवालचं एकदम बेस्ट पुस्तक घेऊन आलो आहे. CHSLचं हे सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे. याच्यामध्ये 2027 पासून तर 2025 पर्यंत पूर्णपणे प्रिव्हियस इयर पेपर दिलेले आहे. तुम्ही हे जर क्वेश्चन पेपर सोडवले तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तुमचं 100% सिलेक्शन होईल. कारण की मित्रांनो हे जे पुस्तक आहे हे पूर्णपणे प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरती आधारित आहे. आता याच्यामध्ये 2017 पासून तर 2025 पर्यंत जेवढे पण आपले एक्झाम झाले CHSLचे त्याच्यामध्ये जेवढ्या पण शिफ्ट झाल्या ते पूर्णपणे ह्या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही बघू शकता साईज किती आहे. तर मित्रांनो म्हणजे एवढ्या छोट्याशा पुस्तकामध्ये जर तुम्हाला एवढं चांगलं कंटेंट भेटत असेल, जर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर भेटत असेल तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला चांगली मेहनत करावं लागेल, चांगले प्रयत्न करावे लागेल, तेव्हाच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि मित्रांनो CHSLची भरती येण्यासाठी अजून वेळ आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं की सांगितलं की त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म कधी स्टार्ट होऊ शकते. आता SSCचं ऑलरेडी कॅलेंडर पण आलेलं आहे 2026-27चं. त्यामध्ये CHSL भरतीचं पूर्णपणे माहिती दिलेली आहे की CHSLची भरती कधी सुटणार आहे. तर मित्रांनो अजून भरती येण्यासाठी टाईम आहे. तर तुमच्याकडे ऑलरेडी वेळ आहे. जर तुम्ही हे पुस्तक आताच ऑर्डर केलं आणि जर तुम्ही दररोजची एक क्वेश्चन पेपर तरी दिली तर तुमचं एक्झामपर्यंत तुम्ही एकदम पूर्णपणे प्रो लेवल होऊन जाताल आणि पूर्णपणे तुम्हाला हे पुस्तक जर तुमच्या हाताखालून 2 ते 3 वेळेस जर गेलं तर तुम्हाला कोणतेच क्वेश्चन नवीन वाटणार नाही. तुम्ही इझिली क्वेश्चन लगेच करून देताल. म्हणजे
एक तुम्हाला समजलं की सिलेक्शन जर घ्यायचं असेल तर हे पुस्तक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हे पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर सिंपल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इझिली फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. एकदम चांगलं पुस्तक आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करा. बाकी आता बघा, भरती येण्यासाठी वेळ आहे, तुमच्याकडे वेळ आहे अभ्यास करण्यासाठी, तर हीच ती खरी संधी आहे, हीच ती खरी वेळ आहे. तुम्ही पुस्तक ऑर्डर करा आणि आजपासून तयारी चालू करा. जर आजपासून तयारी चालू केली तर एक्झाम CHSLचा एक्झाम ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होईल. तोपर्यंत तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने पेपर कव्हर करू शकता आणि भरती पण होऊ शकता, पेपर काढू शकता. तर तुमच्याकडे वेळ आहे, संधीचा फायदा घ्या. बाकी अजून जर तुम्हाला ह्या CHSL भरतीबद्दल काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता. आणि हा व्हिडिओ तुमच्या भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.